मी मनाली सैतवडेकर. सुखम आर्ट टॉक मध्ये मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. आपण जे विद्यार्थ्यांसाठी काम करत आहोत सुखमच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवत आहोत, कलेच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवत आहोत. त्याचा एक महत्त्वाचा भाग आपण आज बघणार आहे, तो म्हणजे कन्झर्वेशन. कन्झर्वेशन ही कन्सेप्ट काय आहे, त्याच्यात नेमकं काय काम करावं लागतं, ते किती गरजेचं आहे, हे आज आपण जाणून घेणार आहोत ओंकार कडू सरांकडून. नमस्कार सर. नमस्कार. तर तुमच्या बालपणाबद्दल आणि सगळ्या एकूणच प्रवासाबद्दल आम्हाला थोडक्यात सांगा सर. मी तसा फार सुदैवी आहे, कारण माझ्या घरी मला कलेची पार्श्वभूमी फार घरातूनच मिळाली. म्हणजे माझे आजोबा उत्तम मातीकाम करायचे, ते पेंटर होते, ते थिएटर करायचे, ते वा. दिग्दर्शन करायचे, ते नाट्यसंगीत बसवायचे, बापरे. ते मेकअप फार उत्तम करत होते. त्यांनी राजापूर गावी माझा जन्म झाला आणि तिथे माझ्या आजोबांनी मग आमची गणपतीचा कारखाना पण तिकडे सुरू केला. तर वाद्य होती घरी बरीच. माझ्या सगळ्या आत्या, माझी मोठी आत्या खूप चांगलं अभिनय करायची. सगळ्याच माझ्या चारी आत्या उत्तम गातात. वा. काका काका छोटे काका चांगले गातात. मधले काका उत्तम कार्पेंटर आहेत. त्यांनी तालीम म्हणून जे प्रसिद्ध शिल्पकार आहेत त्यांच्याकडे काम पण केलेलं आहे. त्यांचं मार्बल कार्विंगचं काम फार चांगलं होतं. माझे वडीलही चांगली चित्र काढतात, म्हणजे उत्तम चित्र काढतात ते, आणि ते अजूनही या वयातही. आता तर कोविड पासून त्यांनी सातत्याने प्रत्येक चित्र त्यांनी काढलेली आहेत. म्हणजे ते खरोखरच खूप इन्स्पायरिंग आहे. तर किती वय असेल साधारण? आता त्यांचं वय आहे 76. बापरे. आणि अजूनही ऍक्टिव्ह आहेत. अजूनही रेग्युलर चित्र काढतात, पेंट करतात, कार्यशाळा घेतात मुलांसाठी, त्यांना मातीकाम पण शिकवतात. तर हे वडिलांकडचं घर. आईकडून तिथे त्यांचं माझे सगळे मामा मावश्या, त्यांचं वाचन प्रचंड. माझे मोठे मामा संगीतात फार आवडती. मधला मामा माझा तो तर एकदम एकदम क्रिएटिव्ह होता, एकदम क्रिएटिव्ह. आणि छोटा मामा पण, म्हणजे जे प्रोत्साहन जे मिळालं ना, जे कलागुण अंगात आले ते वडिलांकडून आले, पण त्या कलागुणांना प्रोत्साहन मिळालं आईकडून, आईच्या घराकडून. आणि सगळ्यांनी, म्हणजे मामी, माझी मोठी मामी, तिने इतकं प्रोत्साहन दिलेलं आहे. म्हणजे आम्हाला स्केचबुक आणून द्यायची, रंग आणून द्यायचे. मला सगळ्यात लहानपणी मधल्या मामाने मला त्यावेळेला, साधारण 83 सालची गोष्ट असेल, 83 साली मामाने पहिल्यांदा मला 48 खडूंचा बॉक्स आणून दिलेला. त्यावेळेला खडू मिळायची कुठली, एवढी छोटीशी पेटी, त्याच्यात 12 खडू वगैरे. मधल्या मामाने, भाऊ मामाने त्यावेळेला 48 खडूंची पहिली पेटी ती गिफ्ट केली. आणि त्यावेळेला त्याने माझे काही फोटोग्राफ पण काढलेले आहेत. म्हणजे मला असं रंगवून, असं धोतर घालून, तेव्हा तो त्याला कॅमेराचा बराच हे होता, चांगली फोटोग्राफी करायचा, तो चांगली फोटोग्राफी करायचा. तर त्याने काढलेले काही माझे फोटोग्राफ्स आहेत. मला असं जोकर सारखं वगैरे रंगवून. त्याच्यानंतर छोटा मामा, माझा सगळ्यात छोटा मामा, त्याने साधारण मी जे जे स्कूल ऑफ आर्टला गेल्यानंतर त्यावेळेला मला ग्रेट आर्टिस्ट सिरीजची पुस्तकं, 3 पुस्तकं त्याने लगेच मला त्याची गिफ्ट केली होती. तर असं सगळं प्रोत्साहन खूप मिळालं इकडे. आणि दोन्ही घरातून ना कधी असं हे नव्हतं की तू हेच केलं पाहिजेस, तू डॉक्टर झाला पाहिजेस किंवा तू इंजिनियर झाला पाहिजेस. हे त्यावेळेला 80च्या 90च्या दशकात खूप होतं, 70-80चं दशक खूप होतं. पण सुदैवाने कधीही कोणी कुठल्याही प्रकारे तसं प्रेशर नाही आणलं. अगदी मुक्तपणे शिकू दिलं, ज्याच्यात आवड त्याच्यात करू दिलं. घरीच होत्या म्हणजे. तर असं एकूण बालपण गेलं. दोन्ही घरातून चांगले संस्कार झाले खूप. आणि जे जे स्कूल ऑफ आर्ट मध्ये गेल्यानंतर तर तिथे तर एकदमच, म्हणजे ते वातावरणच सगळं, सगळे आर्ट गॅलरीज आणि ते जे जे स्कूल ऑफ आर्टचे ते प्रिमायसेस, म्हणजे तुम्ही मुंबई सारख्या शहरात तुम्ही आहात हेच तुम्हाला विसरायला होतं. ती बिल्डिंग, म्हणजे ती वास्तूच एवढी प्रभावशाली आहे की तिकडे कलागुण खऱ्या अर्थाने अजून प्रगल्भ
प्रगल्भतेकडे गेले. गेले. बरोबर. तेव्हा तसं एक झालं. वातावरण त्याचं वेगळं आहे. हो. असं. तर हे कला शिक्षण संपल्यानंतर लगेचच मला त्यावेळेला संवर्धन आणि जीर्णोद्धार किंवा ज्याला इंग्लिशमध्ये कॉन्झर्वेशन आणि रेस्टॉरेशन म्हणतात. तर ह्या फील्डविषयी मला माहिती नव्हती. हां. त्यावेळेला मी छोटे छोटे प्रोजेक्ट फ्रीलान्स वर्क करायचो, म्युरल्स वगैरे अशी करत होतो. पण चित्रकार दिलीप रानडे त्यावेळेला माझे ग्रुप शोज वगैरे पण झाले होते आणि त्यांनी माझी चित्र बघितली होती आणि त्यांना माझं काम आवडत होतं. तर त्यांनी विचारलं, म्युझियममध्ये कॉन्झर्वेशन लॅब डेव्हलप करायचा त्यावेळेला विचार चालू होता. आणि त्यांनी मला आणि माझे एक मित्र आहेत दीपक गायकवाड असं आम्हाला दोघांना विचारलं की आम्ही असं असं विचार करतोय कॉन्झर्वेशन लॅब म्युझियममध्ये एस्टॅब्लिश करायची आणि तुम्हाला इंटरेस्ट आहे का काम करायला म्युझियममध्ये. तर ती कल्पनाच एवढी मला चांगली वाटली की आपण अशा चांगल्या चांगल्या कलावस्तूंच्या बरोबर काम करायला मिळेल. काम इतक्या जवळून काम करायला मिळेल. तेव्हा काहीच विचार नाही केला. काही म्हणजे काय आपल्याला सॅलरी किती असेल, आपल्याला कुठल्या प्रकारचं काम करायचं, हो म्हणून टाकलं, नंतर बघू. पण म्युझियममध्ये तिथला पुढचा जो प्रवास या क्षेत्रातला जो सुरू झाला, तसं या क्षेत्रातलं मला फॉर्मल एज्युकेशन काही नाही, म्हणजे माझी डिग्री माझ्याकडे नाहीये. पण मी इथेही फार सुदैवी होतो, कारण आमच्याकडे तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयात, म्हणजे पूर्वीचं त्याचं नाव होतं प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम ऑफ वेस्टर्न इंडिया. तर तिथे युरोपियन पेंटिंग जी सर रतन टाटा आणि सर दौराब टाटांनी विक्वेट केलेली आहे. खूप चांगलं कलेक्शन आहे छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाचं. तर ती पेंटिंग्स त्याच्या संवर्धनाच्या कामासाठी न्यूयॉर्कवरून एक्सपर्ट यायचे आणि आमच्या संग्रहालयातल्या मिनिएचर पेंटिंग जी भारतीय लघुचित्र शैलीतली चित्र असतात ती आणि हस्तलिखित त्यांच्या संवर्धनासाठी व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियम जे युके मध्ये आहे त्या म्युझियमच्या कॉन्झर्वेशन डिपार्टमेंटचे हेड यायचे. तर ते असे त्यांच्या व्हिजिट्स व्हायच्या, वर्षातून 2 व्हिजिट्स किंवा एखादी व्हिजिट वगैरे, आणि त्यांना आम्ही असिस्ट करायचो. तशी सुरुवात झाली आणि मग रानडे सर होतेच, ते सतत असायचे आमच्या बरोबर. मग ह्या तिघांच्या बरोबर खऱ्या अर्थाने त्याचा जो पाया आहे या क्षेत्रातला तो पक्का झाला. 4 वर्ष त्यांना असिस्ट करत करत आणि सुदैवी अशा अर्थी मी म्हणतो की सुरुवातीच्याच काळापासून मला जे इंटरनॅशनल लेवलला जे काही प्रोटोकॉल्स अप्रोचेस असतात, ज्या मेथोडॉलॉजीज फॉलो केल्या जातात, जे मटेरियल वापरलं जातं त्याची ओळख कशी त्यांच्याकडून झाली. म्हणजे माझं असं नाही झालं की भारतात शिकलो आणि मग परदेशात जाऊन आणखी जेव्हा आपण जातो तेव्हा जे एक्सपोजर मिळतं ना, माझं झालं उलट. सुरुवातीपासूनच परदेशात जे हे करतात, फॉलो करतात, ज्या पद्धतीने काम करतात त्या पद्धती समजल्या, त्याच्या पाठीमागची वैचारिक बैठक समजली. वैचारिक बैठक फार महत्वाची असते, कारण त्याच्यातून तुमचा दृष्टिकोन पुढे तुम्हाला आणखी तो समजत जातो आणि मग तो वाढत जातो. तर तसं सुरुवात झाली माझी ह्या कामामध्ये. आणि त्याच्यानंतर मग छोटे छोटे बरेच, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयात माझे जे सिनियर्स होते सगळे, म्हणजे रानडे सर झाले, आमच्या मनीषा मॅम झाल्या, वंदना मॅम झाल्या, आमचे डिरेक्टर मुखर्जी सर, त्यांनी खूप प्रोत्साहन दिलं. छोटे छोटे कोर्सेस केले, हळूहळू इन्फॉर्मेशन वाढत गेली, इन्फॉर्मेशनचं रूपांतर मग नॉलेजमध्ये झालं. असं करत करत 2014ला मला अँड्रू मेलन फेलोशिप मिळाली. तर अँड्रू मेलन फेलोशिप खाली म्हणजे त्याच्या अंडर मी नेदरलँडला गेलो होतो. मास्ट्रिक्ट शहरामध्ये स्राल म्हणून एक संस्था आहे, तर तिथे गेलो होतो 3 महिन्यासाठी. आणि मला त्या फेलोशिपमध्ये ट्रॅव्हल ग्रँट खूप चांगली मिळाली होती. त्याच्यामुळे मी बऱ्याचशा देशांमध्ये बऱ्याच महत्वाच्या इन्स्टिट्यूटना भेट देता आली मला, तिकडच्या एक्सपर्ट्सना मला भेटता आलं. आणि युरोपाचा एक फायदा असा झाला की युरोपामध्ये इकडे मला अमेरिकेचं थोडं मला फिलॉसॉफी त्यांचं हे समजलं होतं, अप्रोच समजले होते, किंवा व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियमच्या कॉन्झर्वेटरवर सिनियर कॉन्झर्वेटर बरोबर काम करताना युकेचं मला समजलं होतं. पण युरोपामध्ये ज्या सगळे जे फेमस तिकडची जी स्कूल्स आहेत, म्हणजे
फ्रेंच झालं, इटालियन स्कूल, डच स्कूल, फ्लेमिश स्कूल, जर्मन स्कूल, बापरे. ह्यांच्या आपापल्या सगळ्या त्यांच्या सगळ्या फिलॉसॉफीज आहेत त्याही philosophies मला समजल्या. समजल्या. आणि तो जो एक्सपिरियन्स होता, तो अनुभव खूप असा समृद्ध करणारा होता. नक्कीच. हो. इतके सगळे गोष्टी बघायला मिळणं एक हा, आणि जेव्हा खरंच तुम्ही ते घ्यायला तयार होतात सगळं त्यावेळी ते मिळणं. एक बरोबर. आणि खूप चांगली गोष्ट. 2014ला मी म्युझियम मध्ये लागलो. हम्म. 2000 ऑगस्ट 2004ला मी म्युझियम मध्ये लागलो. 2014ला मला फेलोशिप मिळाली. हा. त्या 10 वर्षांच्या काळामध्ये बरंच शिक्षण झालं. प्रॅक्टिकली भरपूर माध्यमांवरती काम केलं. त्याच्यामुळे तिथे एक असतं, परदेशात आणि भारतामध्ये शिक्षण पद्धती जर बघितल्या तर परदेशामध्ये एक असा एक असं काय म्हणणार, त्यांची परंपरा आहे की ते एका विषयाला फोकस घेऊन त्याच्यामध्ये तुमचं ज्ञान विकसित करायला नेहमी करण्याचा प्रयत्न करत राहतात. करत राहतात. त्यांच्याकडे तशी प्रॅक्टिस आहे, प्रॅक्टिस. एस्टॅब्लिश प्रॅक्टिस. भारतीय शिक्षण पद्धती बघितली जर पूर्वीची, तर त्याच्यामध्ये ती मल्टीटास्किंग होती. म्हणजे एकाच हो. वेळेला तुम्ही अगदी जुनी उदाहरणं घ्या, तिथे वैद्यकीय शिक्षण पण बरोबर व्हायचं, त्याच्याबरोबर युद्धकलेचं शिक्षण पण द्यायचंय, असं म्हणजे ज्याला ज्याच्यात इंटरेस्ट आहे. पण किमान 4 ते 5 ज्या शाखा वेगवेगळ्या आहेत field, हो. त्याचं शिक्षण नॉलेज मिळायला आपल्या पाहिजे. विद्यापीठांमध्ये व्हायचं. हो, हो. आता त्याच्यामुळे माझं असं मत आहे की अशा प्रकारचं शिक्षण आहे ना, नेहमीच त्या व्यक्तीला आणखी कौशल्य आणि ज्ञान मिळवायसाठी उपयुक्त ठरतं. तुम्ही एकाच शाखेकडे फोकस करून करता, त्यावेळेला ती गोष्ट घडत नाही, ज्यावेळेला तुम्ही बऱ्याच म्हणजे 3-4 शाखांना घेऊन काम करता. आणि कॉन्झर्वेशन फील्डमध्ये माझ्या बाबतीत नेमकं हेच झालं की मी वेगवेगळ्या माध्यमांवरती काम केल्यामुळे प्रत्येक माध्यमावरती ना थोड्या वेगळ्या पद्धती बदलतात. बेसिक जो त्याचा ढाचा असतो त्याचा तो सारखा असतो, त्याच्यात बदल होत नाही. बदल कशात होतो? बदल थोडा उपकरणांवरती, टूल्स वरती बदल होतो. तुमचं मटेरियल बदलतं, त्याच्यातले छोट्या गोष्टी बदलतात, तुमच्या पद्धती थोड्या बदलतात. पण तेवढ्या सगळ्या गोष्टींना घेऊन काम करताना तुमच्या हातावरती जे वजन येतं ना, ते खूप चांगलं होतं आणि तुमचा मेंदू पण चांगला अजून हे होतो, विकसित होतो त्या दृष्टीनं. म्हणजे बुद्धी अजून त्याला चांगली धार येते. हा माझा अनुभव आहे. सगळ्या माध्यमांवरती काम केल्यामुळे तो एक मला फायदा झाला चांगला. तुम्ही जे मगाशी म्हणत होतात, आपण आपलं जे इन्फॉर्मल डिस्कशन मगाशी चालत होतं की असा एक ग्रह असतो की या फील्डमध्ये फॉरेनर्स येतात आपल्याकडे आणि ते काम करतात. म्हणजे माझं पण अपब्रिंगिंग तसंच झालं. 2004 ते 2008 या कालावधीमध्ये बाहेरूनच एक्सपर्ट येतो, मी त्यांच्याकडे शिकलो. पण 2014 पर्यंत ते असं झालं की त्याच्यानंतर 2000 ह्या फेलोशिप पिरियड नंतर 2015ला मी जर्मनीत गेलो होतो. जर्मनी ड्रेसडेन शहरामध्ये त्यांचं जे ड्रेसडेन शहराचं जे म्युझियम आहे, एसकेडे नाव आहे त्याचं, त्यातलं ग्रीनवर्ड सेक्शन अतिशय सुंदर आहे. तुम्ही बघा, तो गुगल केलं तर तुम्हाला मिळेल. तर तिथे मी 1 महिना राहिलो होतो आणि तिथे मी आणि माझे एक सहकारी, तर आम्ही दोघे तिथे 1 महिना हे त्यांच्या कलेक्शन मधले मिनिएचर पेंटिंग आम्ही कन्झर्व करायला गेलो होतो. महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यानंतर 2017 पासून मी, माझे सहकारी, आधी छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाच्या तर्फे आणि नंतर आता माझ्या स्वतः तर्फे आम्ही कुवेतचं अल्सबा कलेक्शन मधल्या कलावस्तू कन्झर्व करायला जातो. म्हणजे आता काळ बदललाय, आपल्या इकडे चांगली शिक्षण व्यवस्था आहे. तुम्ही इथेच चांगलं शिक्षण घेऊ शकता आणि तुमचं ज्ञान इतकं अपग्रेड करू शकता तुम्ही स्वतःला. बाकीच्या आता मीडियामुळे पण तो एक फायदा झालेला आहे की आता पूर्वीचं जे होतं की फॉरेन एक्सपर्ट्स आपल्याकडे येत आहेत आणि आपल्या इकडच्या कलावस्तू कन्झर्व करतायत. तर आता
असं व्हायला लागलंय की आपल्या इकडचे पण म्हणजे आपलं कलेक्शन, भारतातलं कलेक्शन, भारतातल्या कलावस्तू जगात सगळीकडे आहेत. सगळीकडे. हो, हो. मग आता तिकडची म्युझियम्स पण अप्रोच करायला लागले अप्रोच करायला लागले. की की भारतात काम आमच्याकडे ह्या करणारे कलावस्तू आहेत हां. भारतातल्या आणि त्या आमच्याकडे तशा एक्सपर्टीज नाहीयेत. नाहीये. नक्कीच. ती शैली आणि तर त्याचा अभ्यास तुम्ही इकडे असणारे या. लोकं. नक्कीच, तर गेल्या 20 वर्षामध्ये एवढं स्थित्यंतर झालंय निश्चित. नक्कीच. म्हणजे 2004 ते 2024 हा मी 2024 बघितलेला पिरियड सांगतोय तुम्हाला. नक्कीच. आणि तुम्ही आता बघितलं तसंही ती स्टार्टिंगच होती ज्या वेळी तुम्ही ह्या गोष्टी शिकलात आणि त्याचं तुम्ही म्हणालात की फॉर्मल एज्युकेशन नव्हतं, तर तुम्ही हाताखाली काम करत म्हणजे डायरेक्ट प्रॅक्टिकल नॉलेजच तुम्ही घेतलंय. हो. तर त्याचं सगळं तुम्ही पाया बघितलाय म्हणजे आपल्या इथे कसं रुजलं, कसं पुढे गेलं आणि नंतर परत तुम्ही परदेशात जाण्याचा तो प्रवास. हम्म. खूप छान माहिती आहे आणि गरजेची आहे आपल्या स्टुडंट्ससाठी खूप, की आपल्याकडची लोकं कसं बाहेरपर्यंत आता हे नेतात आणि गरज आहे आपल्याकडच्या लोकांनी हे जपण्याची आणि सगळं करण्याची. तर सर आम्हाला सांगा, की कन्झर्वेशन म्हणजे नेमकं काय? हे काम कशासाठी चालतं? हे कशा पद्धतीने करतात? ह्याविषयी थोडं सांगा. ओके. इथे 3 टर्मिनॉलॉजीज नेहमी वापरल्या जातात. हं, एक प्रिझर्वेशन, हं. एक कॉन्झर्वेशन आणि रेस्टॉरेशन. ओके. या तिन्ही ज्या व्याख्या आहेत, तिन्ही जे टर्मिनॉलॉजीज आहेत, ते एकमेकांच्या हातात हात घुंपून असतात. हं, हं. हा मराठीमध्ये जतन, संवर्धन आणि जीर्णोद्धार. ओके. ठीक हं, आहे. हं, आता सगळ्यात पहिल्यांदा जतन, हं, कलावस्तूंचं जतन महत्वाचं का असतं हं. हे एकदा समजलं ना की पुढच्या गोष्टी समजायला सोप्या जातात. ठीक आहे. आता तुम्ही वेगवेगळ्या संग्रहालयात जाता, हो, तिथे आपण कलावस्तू बघतो. हो. हा कलावस्तू आपल्याला बघत असताना आपल्याला काय समजतं, तर प्रत्येक कलावस्तू आपल्याला एक इन्फॉर्मली बघितल्यानंतर आपल्या डोक्यामध्ये, आपल्या मेंदूमध्ये त्याच्याविषयी, त्या कलावस्तूविषयी आपला कळत नकळतपणे संवाद सुरू होतो. हं, हं. बरोबर. हा म्हणजे उदाहरणार्थ आपण सिंधू संस्कृतीतला दाढीवाला पुरुष हो, बघितला. छोटस हो, एवढं स्कल्पचर आहे ते. हो. हा तर ते स्कल्पचर बघितल्यानंतर काय कळतं, अरे हा हा एक पुरुष, दाढी असलेला पुरुष आहे, त्याच्या अंगावरती शाल आहे. मग परत आणखी आपण डिटेल बघितले की कळतं, अरे या शालीवरती फुलं 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 आहे, आहेत. हो, हो. फुलांचा पॅटर्न आहे. हं, म्हणजे ही व्यक्ती कोणीतरी समाजातली प्रतिष्ठित व्यक्ती असणार. हं, हं. हा बरोबर. म्हणजेच काय, तर ह्या कलावस्तू बघताना आपल्याला एका विशिष्ट काळाचं ह्या कलावस्तू प्रतिनिधित्व करत असतात आणि त्या काळाविषयी आपल्याला सांगत असतात. सांगत असतात. नक्कीच. हो. आपल्या पूर्वजांविषयी ते आपल्याला सांगत असतात बरोबर. की हं, त्यावेळेला इतिहास काय होता, हं. संस्कृती आणि परंपरा काय होत्या. आहे. हो ना. जर ह्या कलावस्तूच नसतील हं. तर आपल्याला आपल्या पूर्वजांविषयी काहीच कळणार नाही. काही कळणार. नक्कीच. हो. तर आणि बरं हे पुस्तकी ज्ञान नसतं ना, हं. की आपण पुस्तकात वाचतोय हो. आणि मग बऱ्याचदा काय होतं की ज्यांना इतिहासामध्ये रुची आहे हं. त्यांना ते वाचू शकतात, हो. ते आत्मसात पण करतील, करू शकतो. त्याच्यातून हो. जी माहिती मिळते ती. हं. पण ज्यांना रुची नाहीये तिथे मग म्युझियम मधले हे जे इन्फॉर्मली आपल्याला जे कळत जातं ना कळत जातं. ते जड होत नाही हां, नजर जे बघत आणि राहते आपल्याला कळतं पण बऱ्याच कळतं. गोष्टी आणि प्रत्यक्ष आपण ती त्या काळात घडलेली वस्तू बघणं. बघितल्यानंतर हो. त्याचा तो जो संवाद असतो ना तो एका वेगळ्याच पातळीवर आपल्याला घेऊन जातो. हं, हं. बरोबर. आणि म्हणून या कलावस्तूंचं जतन करणं, यांना टिकवून ठेवणं अशासाठी महत्वाचं आहे की जसं आपल्याला ज्ञान मिळालं, आपल्याला माहिती मिळाली, तशीच ती आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढ्यानपिढ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे. असली पाहिजे. बरोबर. अशा अर्थी ह्यांचं जतन जतन महत्वाचं आहे. महत्वाचं. हा बरोबर. जतन हे ही एक हो. संकल्पना कळली. संकल्पना कळली. हो. आता आपण पुढच्या 2 संकल्पनांकडे वळूया. हं, तर जतन करणं हे महत्वाचं आहे आणि म्युझियम मध्ये जे अभिरक्षक असतात, हं. जे क्युरेटर्स आपण ज्यांना म्हणतो, बरोबर. त्यांचं हे मुख्य कर्तव्य असतं हं. की ह्या कलावस्तूंचं जतन जतन करायचं, करणं. हो. त्यांना प्रिझर्व करायचं. हं, आता थोडस तांत्रिक बाबीकडे आपल्याला वळायला लागेल. हं, ही अशी की ह्या कलावस्तू या वेगवेगळ्या माध्यमात झालेल्या असतात. हं. हं? बरोबर. वेगवेगळी माध्यमं म्हणजे कुठली, तर अगदी सुरुवातीपासून बघितलं तर शिलालेख, हो.
त्याच्यानंतर आपली शिल्प. मग शिल्प आधी सुरुवातीला दगडांमध्ये झाली खूप, मग ती धातूमध्ये झाली, मग ती काष्ठशिल्प पण असतात जी लाकडामध्ये केली जातात. अजून काय काय वेगवेगळी माध्यमातून आपल्याला कला वस्तू मिळतात. हे जर तुम्ही तुमच्या संग्रहालयातलं तुम्ही तुमचे अनुभव जर बघितलेत ना, त्याच्याशी तुम्ही हे केलं तर तुम्हाला लगेच त्याची सांगड घालता येईल. तर त्याच्या व्यतिरिक्त काय आपण हस्तिदंताच्या वस्तू बघतो, हाडांपासून केलेल्या वस्तू असतात, चांबड्यापासून केलेल्या वस्तू असतात, लेदर पपेट्स किंवा आणखी बरेच असतात. त्याच्यानंतर ऑइल पेंटिंग्स. तुम्ही कला शाखेचे विद्यार्थी असल्यामुळे ऑइल पेंटिंग्स तुम्हाला माहिती आहे, ते ऍक्रेलिक मध्ये पण असतात. पण ती ऑइल पेंटिंग्स युरोपियन जर आपण बघितली शैली तर ती ऑइल पेंटिंग्स ही कॅनव्हास वरती असतात, ती वुडन प्लॅन्क्स वरती पण मिळतात आणि ती कॉपर शीट वरती पण केलेली मिळतात. भारतीय लघुचित्र ही पेपर वरती केलेली आहेत. अजंठा मधली चित्र बघितली ती दगडी ह्याच्यावरती लेप गिलावा लावून त्याच्यावरती केलेले टेम्परा पद्धतीची चित्र आहेत. तुम्हाला जर पाश्चात्य कलेच्या इतिहासात तुम्ही वाचलं असेल फ्रेस्को चित्र, जी चुन्याच्या गिलाव्यावरती केली जायची. काचेच्या पण कला वस्तू असतात. पोर्सिलिन हे एक माध्यम झालं. मग जर तुम्ही क्ले बघितलं तर क्ले मध्ये म्हणजे न भाजलेल्या मातीच्या पण वस्तू असतात आणि भाजलेल्या मातीच्या पण वस्तू असतात. आणि मग भाजलेल्या म्हणजे मातीवरती मग आणखी ग्लेझिंग करून मग आणखी जेव्हा जास्त टेम्परेचरला हे करतो त्यावेळेला ते पोर्सिलिन कडे जातं. मुळात असते ती मातीच. म्हणजे मातीमध्येच परत इतकी माध्यम आहेत. स्टुको प्रक्रिया करून तर अशी ही सगळी माध्यमं झाली. बरोबर. आता नीट बघितलं ना तर या माध्यमांपैकी काही माध्यम आहेत ही आपल्याला सजीवांपासून मिळतात. म्हणजे जसं लाकूड, कापसापासून कापड तयार होतं, टेक्सटाईल. लाकडापासून कागद तयार होतो. हस्तिदंत झालं, चामडं झालं. तर ह्या सगळ्या आहेत ह्या ऑर्गॅनिक आहेत, म्हणजे त्या लाईव्ह स्पीशीज पासून ओरिजिनेट होतात. काही वस्तू आहेत या खनिजांपासून होतात किंवा नॉन लिव्हिंग स्पीशीज पासून आपल्याला मिळतात. म्हणजे दगड झाला, मेटल झालं, काच झाली, है ना. तर ह्या झाल्या इनऑर्गॅनिक वस्तू. आणि मग काही कला वस्तूंमध्ये दोन्हीचं मिश्रण असतं, त्याला कंपोजिट वस्तू म्हणतात. आता ह्या वस्तूंचं बऱ्याच घटकांमुळे त्यांचं डिटेरिओरेशन सुरू होतं. डिटेरिओरेशन म्हणजे झीज सुरू होते यांची. ते जीर्ण व्हायला लागतात. वस्तू जुन्या होतात तसे जीर्ण व्हायला लागतात. कारण त्यांच्यावरती प्रकाश, तापमान, सापेक्ष आर्द्रता, त्याच्यानंतर हवेतले अशुद्ध घटक, त्याच्यानंतर हवेतलं आम्ल, किंवा आता कोस्टल एरियामध्ये बघायला गेलं म्हणजे मुंबई, कलकत्ता अशा शहरांमध्ये हवेमध्ये मिठाचं प्रमाण जास्त असतं. त्याच्यानंतर मग इन्सेक्ट अटॅक होतो. जसं लाकडाला वाळवी लागते, कागदाला वाळवी लागते. त्याच्यामध्ये वूड बोरर अटॅक करतात, सिल्वर फिश अटॅक करतात. त्याच्यानंतर रॉडंट्स अटॅक करतात, उंदीरांमुळे बऱ्याच हे होतं. तर हे घटक, ह्या घटकांमुळे ह्यांची झीज व्हायला लागते जर ते दुर्लक्षित राहिले तर. त्याच्यानंतर सगळ्यात मोठा जो घटक आहे आपला, जर अख्ख्या जगाच्या कलावस्तूंचा इतिहास बघितला तर मानवी घटक खूप हे आहे की अजाणतेपणी किंवा अपुऱ्या ज्ञानाशिवाय हँडलिंग मध्ये बऱ्याच प्रमाणात डॅमेजेस झालेले दिसतात आपल्याला. आणि मग नॅचरल किंवा मॅनमेड डिझास्टर. तर आपण काय बघितलं, जतन कसं महत्वाचं आहे, का महत्वाचं आहे त्याच्याविषयी बोललो आणि त्याच्यानंतर आपण पुढच्या संकल्पनेकडे वळलो. पण त्याच्यामध्ये आपण ही चर्चा करतोय की थोडीशी तांत्रिक अंगाने त्यातलं माध्यमांविषयी बोललो आणि त्या वेगवेगळ्या माध्यमांमध्ये झीज होते, त्यांचा ऱ्हास सुरू होतो. आता एक विश्वाचा नियम आहे, ज्या वस्तूची उत्पत्ती झाली त्या वस्तूचा कधी ना कधी नाश होणार आहे. ह्याला कोणी चुकलेला नाही. म्हणजे पृथ्वी अजून एक 50
काय ते हजार अरब वर्षानंतर पृथ्वी आपला ग्रह हे होणार आहे. तसं सूर्य पण नाश पावणार आहे. हो. तसं प्रत्येक वस्तूचं आयुष्य असतं. हम्म. कधी ना कधी त्या वस्तूचा नाश होणार आहे हे निश्चित. निश्चित. तर आता संवर्धनाकडे येऊया आपण. ह्या ज्या घटकांमुळे ह्या कलावस्तूंची झीज सुरू झालेली आहे, त्यांचा ऱ्हास सुरू झालेला आहे, त्यांना ओळखून त्यांची झीज थांबवायची, किंवा ती झीज जेवढी होईल तेवढी लांबवायची. आपण असं तर म्हणू शकत नाही की आपण थांबवू शकतो, पण पुढे ढकलू शकतो. म्हणजे कोणी अगदी सुप्रीम पॉवर जर असेल ना, ती कदाचित असं म्हणेल, तथास्तु तू अमर झालास. पण माणसाच्या हातात काय, आपण त्यांचं आयुष्य जेवढं लांबवता येईल तेवढं लांबवू शकतो, ते हातात आहे आपल्या. आणि त्याच्यासाठी जे सगळे त्याच्यावरती त्या अनुषंगाने जे ज्या काही प्रक्रिया केल्या जातात, काम केलं जातं, त्याला संवर्धन म्हणतात. आलं लक्षात? मी अगदी सोप्या प्रकारे सांगण्याचा प्रयत्न करतो की एका लाईन मध्ये आपल्याला असं म्हणता येईल की कलावस्तूंची काही ना काही घटकांमुळे झीज होत असते. ती झीज थांबवायची किंवा ती होता येईल तेवढी लांबवायची. याच्यासाठी ज्या प्रक्रिया केल्या जातात त्याला संवर्धन म्हणतात, त्याला कॉन्झर्वेशन असं म्हणतात. ठीक आहे. आता मग ह्याच्या पुढची जी संकल्पना आहे जीर्णोद्धार किंवा रेस्टॉरेशन, मग काय ते काय, तर त्याच्यात मी जास्त खोलात जात नाही, पण अगदी सोप्या ह्याच्यात असं म्हणेन मी की कलावस्तूंची झीज थांबवली त्याच्यानंतर त्याच्या दृश्य स्वरूपासाठी, त्याचं दृश्य स्वरूप चांगलं करण्यासाठी ज्या ज्या त्याच्यावरती प्रोसेसेस प्रक्रिया केल्या जातात त्या म्हणजे रेस्टॉरेशन. म्हणजे उदाहरणार्थ आपण एक कॉन्स्टेबल, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे जॉन कॉन्स्टेबल. तर जॉन कॉन्स्टेबलचं लँडस्केप आहे. आता जॉन कॉन्स्टेबलचं कला क्षेत्रातलं योगदान काय आहे, तर कॉन्स्टेबलच्या आधीचा आपण जर काळ बघितला तर त्यावेळेलाही लँडस्केप होत होते, पण त्यावेळेला आर्टिस्ट हा स्टुडिओच्या आतमध्ये बसून लँडस्केप्स करायचा. जॉन कॉन्स्टेबलने पहिल्यांदा ती प्रचलित केलं की तो ऑन द स्पॉट जाऊन काम करायला लागला. एक दुसरी गोष्ट अशी की त्याच्या अगोदर जर आपण कलर थिअरी बघितली आपली कला शिक्षणातली, तर कलाकारांचा एक विश्वास होता की विश्वामध्ये पांढरा आणि काळा हे दोन रंग नाहीयेत. जे रंग आपल्याला इंद्रधनुष्यामध्ये दिसतात ते सगळे रंग आहेत, पण पांढरा आणि काळा हे रंग नसून ती माध्यम आहेत रंगांना लाईट किंवा डार्क करण्यासाठी. ठीक आहे. कारण काळा रंग प्युअर ब्लॅक हा कृष्ण विवरांव्यतिरिक्त कुठे असूच शकत नाही, किंवा सफेद रंग तर तिथं कल्पना पण करता येत नाही की शुद्ध सफेद किंवा शुद्ध पांढरा कुठे दिसेल, सूर्यामध्ये पण नाही दिसणार. सगळ्यात प्रखर गोष्ट बघितली. ठीक आहे. तर ह्या विश्वासापोटी काय व्हायचं की कधीच प्युअर व्हाईट किंवा प्युअर ब्लॅक चित्रामध्ये वापरला गेला नाही. म्हणजे समजा एखादं स्टील लाईफ करतोय, तर त्या स्टील लाईफ मध्ये एक स्टीलचं भांड आहे किंवा काचेचं भांड आहे, त्याच्यावरती एक रंग चमकतोय किंवा लँडस्केप मध्ये सूर्य दिसतोय किंवा पांढरे ढग आहेत, तर तिथे कधी शुद्ध पांढरा असा वापरला गेला नाही हायलाईटसाठी. कुठल्या तरी बाजूच्या गोष्टींचा त्याच्यामध्ये रिफ्लेक्शन दिसतं, हे असं नीट ऑब्झर्व करून तसे रंग वापरले गेले. कॉन्स्टेबल हा पहिला चित्रकार होता ज्याने पॅलेट वरती पांढरा तसाच्या तसा उचलून कॅनव्हास वरती लावला. हे कॉन्स्टेबलचं योगदान आहे कला क्षेत्रातलं. आता समजा कॉन्स्टेबलचं एक चित्र आहे, त्याच्यावरती आपण वार्निश करतो चित्रांना, तसं समजा कोणीतरी वार्निश केलं आणि त्याच्यासाठी त्याने जर नॅचरल रेजिन्स वापरलं, दमार सारखं किंवा कोपाल सारखं, किंवा आणखी पण वार्निश, बरेच प्रकारची वार्निश, शलॅक हे पण वार्निशच प्रकार आहे. तर ही सगळी वार्निश काय होतात, त्यांचं ऑक्सिडायझेशन होतं आणि डार्कन होतात पिरियडिकली. तर समजा तसं वार्निश डार्कन झालं, पिवळं ब्राऊन कडे गेलं, तर आपल्याला तो
कॉन्स्टेबलने तसा जो पांढरा लावलाय तो आपल्याला दिसेल का त्या वॉर्निशच्या दिसणारच लेअरमुळे? हो नाही दिसणार. आपल्याला तो थोडासा येलोइश Yellowish दिसेल, दिसेल. ब्राउनिश कडे दिसेल. हो आणि मग तिथे काय होतं की कॉन्स्टेबलने कलाक्षेत्रातलं जे योगदान केलेलं आहे, कॉन्स्टेबलला त्याचं जस्टिफिकेशन मिळत नाही बरोबर कामाचं. त्याच्या कामाला न्याय मिळत नाही. न्याय मिळत नाही त्याचं योगदान लोकांसमोर येत नाही. हम्म, आता वास्तविक हे जे वार्निशेस असतात हम्म, ती चित्राला संरक्षण देतात. हम्म. ती कुठल्याही प्रकारे चित्राला इजा करत नाही. हो पण जे डार्कंड वार्निश आहे हम्म. त्याच्यामुळे ती गोष्ट हाईड होते ना, एक महत्वाची महत्वाची गोष्ट गोष्ट जी लपली आहे. जाते. हो, आणि हो. मग त्यावेळेला वार्निश काढणं ही प्रक्रिया अशा प्रकारे त्याच्या दृश्य स्वरूपाशी निगडीत होते. ओके. आणि म्हणून वार्निश काढणं ही प्रक्रिया ही रेस्टॉरेशनचा भाग होतो, तो संवर्धनाचा भाग होत नाही, तो ओके. जीर्णोद्धाराचा भाग होतो. जीर्णोद्धाराचा भाग होतो. अशा प्रकारे ते व्हिज्युअल आस्पेक्टशी रिलेटेड आहे, त्याच्या दृश्य स्वरूपाशी रिलेटेड आहे. समजलं? जतन, संवर्धन आणि प्रक्रिया जीर्णोद्धार किंवा प्रिझर्वेशन, कॉन्झर्वेशन आणि रेस्टॉरेशन. आणि हा जो क्रम आहे ना त्यांचं महत्व पण तसंच आहे. तसंच आहे. बरोबर. जतन सगळ्यात महत्वाचं, जेवढं होईल तेवढं जतन करण्यासाठी जतन. प्रयत्न करावा. पण जेव्हा काही ना काही कारणांमुळे डॅमेज होतात त्यावेळेला मग आपल्याला संवर्धनाकडे जायला लागतं. नक्कीच. हो. आणि जीर्णोद्धार तुम्ही नाही केलात तरी चालेल, पण मग काही अशा हे असतात, काही अशी तार्किक कारण महत्वाची असतात की ज्याच्यामुळे आपल्याला तिथे जायला लागतं. तर ह्यांचा हा जसा क्रम आहे ना तसंच त्यांचं महत्व पण आहे. महत्व पण आहे. हो, ह्याच क्रमाने त्याचं महत्व. तर कॉन्झर्वेशन आणि त्याच्या रिलेटेड ज्या दोन कन्सेप्ट सरांनी सांगितल्या त्या खूप महत्वाच्या होत्या आणि अगदी सोप्या भाषेत सर तुम्ही आम्हाला सांगितलं. ते आधी खूप महत्वाचं होतं कारण आपले सगळे स्टुडंट्स हा व्हिडिओ बघणार आहेत. तर स्टुडंटचा जो प्रश्न आहे तो एक तुम्ही तुमच्या समोर मांडणार आहे की कॉन्झर्वेशनकडे येण्यासाठी त्यांना काय शिक्षण गरजेचं आहे आणि ते कुठे उपलब्ध आहे त्यांना? हा चांगला प्रश्न आहे. कॉन्झर्वेशनच्या क्षेत्रामध्ये ना मुख्यत्वे 3 शाखेचे विद्यार्थी येतात आणि पुढचं शिक्षण घेतात. तर ह्या शाखा कुठल्या? फाईन आर्ट्स, त्याच्यानंतर सायन्स आणि आर्ट्स. ओके. इथून ग्रॅज्युएशन झालेले जे विद्यार्थी आहेत हे त्यांचं पुढचं पोस्ट ग्रॅज्युएशनचं शिक्षण कॉन्झर्वेशनच्या क्षेत्रामध्ये होऊ शकतं. ह्याच्यामध्ये होतं काय की फाईन आर्ट्स कडून आलेल्या लोकांना त्यांची आर्ट हिस्ट्री आणि सायन्स हे ह्याचं ज्ञान जरा वृद्धिंगत करायला लागतं. बरोबर. त्याचप्रमाणे सायन्स कडून आलेल्या शाखेतून आलेल्या विद्यार्थ्यांना त्यांचं फाईन आर्ट्स आणि आर्ट हिस्ट्री ह्या शाखांचं ज्ञान वृद्धिंगत करायला लागतं आणि त्याचप्रमाणे सायन्स वाला. ठीक आहे. पण ह्या तिन्हीच्या कॉम्बिनेशनचं कॉन्झर्वेशन मध्ये होतं. म्हणजे कुठल्याही कलावस्तूंवरती काम करताना त्या कलावस्तूचा इतिहास महत्वाचा असतो. हे झालं आर्ट हिस्ट्री मध्ये. त्याच्यावरती रासायनिक प्रक्रिया करायला लागते म्हणून सायन्स महत्वाचं झालं. आणि ती प्रक्रिया करताना हाताचे स्किल्स खूप लागतात, पेशंट कमालीचा संयम लागतो, एकाग्रता लागते आणि ही माध्यम कशी वागू शकतात त्याचं जे अंडरस्टँडिंग आहे फाईन आर्टच्या शाखेच्या मुलांना, कला शाखेच्या मुलांना खूप चांगलं आलेलं असतं म्हणून असं. तर बेसिक या 3 शाखांमधून ग्रॅज्युएशन केलेली मुलं पुढचं शिक्षण कॉन्झर्वेशन क्षेत्रात घेऊ शकतात. म्हणजे त्याला सर बॅचलर किंवा म्हणजे डिग्री असणं गरजेचं आहे. पोस्ट ग्रॅज्युएशन करायला तुम्हाला ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे. तिन्हीपैकी कुठल्याही शाखेत तुमचं ग्रॅज्युएशन असलं पाहिजे. जीडीआर झालेली मुलं हे करू शकतात. जीडी आर्ट झालेली मुलं करू शकत नाही, डिग्री पण लागते. ओके. कारण तुम्हाला पुढे तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन करणार आहात त्याच्यासाठी ग्रॅज्युएशन लागतं. ओके. मग तुम्ही ब्रिज कोर्स करा किंवा आणखी काहीतरी म्हणतात ना तुमचं डिप्लोमाचं डिग्रीमध्ये कन्वर्ट करायसाठी काहीतरी. पण ते गरजेचं आहे. आपण ते गरजेचं आहे. त्याच्याशिवाय एलिजिबल होऊ शकत नाही तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशनचं शिक्षण घ्यायला. ओके. आता हे होतं कुठे? तर नॅशनल म्युझियम इन्स्टिट्यूट आहे दिल्लीला. त्या इन्स्टिट्यूटचं नाव आता बदललंय, मला आठवत नाहीये, पण तिथे हा 2.5 वर्षाचा त्यांचा पोस्ट ग्रॅज्युएशनचा अभ्यासक्रम आहे. तिथे तुम्ही हा कोर्स करू शकता. नाही तर मग दुसरं जे आहे ते नॅशनल रिसर्च लॅबोरेटरी सेंटर लखनौला आहे. ओके. तिथे 6 महिन्याचा कोर्स होतो आणि
तिथे तुम्ही तो कोर्स करू शकता. पण तिथे त्यांनी आता एलिजिबिलिटी आणखी वाढवलेली आहे. त्यांनी ती एलिजिबिलिटी आता पोस्ट ग्रॅज्युएशन केलेली आहे. ओके. तर वेगवेगळ्या भारतामध्ये ठिकाणी नॅशनल म्युझिक इन्स्टिट्यूट हे असं एक संस्था आहे की जिथे डेडिकेटेडली या क्षेत्रातलं शिक्षण तुम्हाला 2-2.5 वर्षाचं मिळू शकतं. मिळू 2 वर्ष त्यांचं थिअरी असतं आणि नंतरचे 6 महिने जे आहेत युजली मुलं तिकडे प्रबंध करायला घेतात. हा त्यांचं थिसिस करायला ते 6 महिने घेतात. सामान्य. आणि त्याच्यानंतर मग या क्षेत्रात आल्यानंतर मग सिनियर कॉन्झर्वेटर्स कडे इंटर्नशिप करणं, हा प्रायव्हेट कॉन्झर्वेटर्स झाले किंवा मग इन्स्टिट्यूट्स मध्ये इंटर्नशिप करून मग हळूहळू एक्सपिरियन्स अनुभव वाढत जातो. तसं तसं तुम्ही आणखी बरोबर. आता इंटर्नशिपसाठी वगैरे किंवा एक अनुभवासाठी मुलं जेव्हा तुमच्याकडे येतात, तुमचं हे स्वतःचं कॉन्झर्वेशन सेंटर आहे, तर तुम्ही म्हणजे बऱ्याच मुलांना आतापर्यंत गाईड केलं असेल, अजून येत असतात मुलं, तर त्यांना कशा पद्धतीने इथं गाईड केलं जातं सर? इथे आम्ही भर देतो. त्याच्यासाठी हा दृष्टिकोन फार महत्वाचा आहे. म्हणजे मला ज्ञान मिळत गेलं, पण माझा पहिल्यापासूनचा माझी ती एक शिस्त आहे की मी जेव्हा ते ज्ञान पास ऑन करतो दुसऱ्याकडे, तेव्हा त्यावेळेला मी हातचं राखून ठेवत नाही. बऱ्याचदा बघितलेलं आहे असं की आपली काही ट्रेड सिक्रेट्स असतात ती सांगायची नाहीत, कारण ती सांगितली तर आपलं महत्व काय राहणार. काय राहणार. हो हो, या भीतीने लोक सांगत नाही. पण मला ती भीती सुरुवातीपासून कधीच नाही वाटली. ऑन द कॉन्ट्ररी मला असं वाटतं की जेव्हा तुमचं ज्ञानाचा गडा भरलाय, तो तुम्ही पास ऑन नाही करणार कोणाकडे, तो रिता नाही होणार, तुमच्याकडे ज्ञान पण नाही. नवीन येणार नाही. बरोबर बरोबर. त्याच्यामुळे माझा विश्वास आहे की ज्ञान दिल्याने वाढतं आणि त्याने महत्व कधीच कमी होत नाही. अजिबात नाही सर. तो एक दृष्टिकोन इथे मी आणि माझे सगळेच सहकारी, आमची पूर्ण टीम हे अगदी त्या बाबतीत स्पष्ट आहेत. आणि त्या बाबतीत ही शिस्त आम्ही हे करतो की कुठलीही गोष्ट सांगताना ती अगदी मुळापासून समजावून सांगायची, जेणेकरून कुठल्याही प्रकारे त्या कला वस्तूवरती ना जे काम करणार असतात ना त्याच्याकडून कुठल्याही प्रकारे चुका होणार नाही. कारण जेवढं तुमचं अंडरस्टँडिंग चांगलं होतं ना, ते अचूकपणे तुमच्या हातातून येतात. बरोबर. तर तो एक दृष्टिकोन आम्ही पाळतो. इंटर्नशिपसाठी आमच्याकडे MIT युनिव्हर्सिटी पुण्यातून सातत्याने गेली 2 वर्ष येत आहेत. SNDT कॉलेजमधून येतात, सर जे स्कूल ऑफ आर्ट मधून येतात. त्यांना ग्रॅज्युएशन लेवलला किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन लेवलला अशा इंटर्नशिप्स आता मॅन्डेटरी केलेल्या आहेत आर्ट स्कूलमध्ये. तर त्यांना कंपल्सरी ती 4 महिन्याची, कुठे 1 महिन्याची अशी इंटर्नशिप ही सक्तीची आहे की तुम्ही कोणाकडे जा, तुम्ही कुठल्या तरी आर्टिस्टच्या स्टुडिओवर जा किंवा तुम्ही कलेशी निगडीत कुठल्याही याच्यामध्ये सिनियरकडे जा, तुम्ही काम करा आणि इंटर्नशिप करा, तरच तुम्हाला ते तुम्ही पास म्हणजे त्याचे ठराविक मार्क मिळतात त्याच्यासाठी. आणि मला ही खूप चांगली गोष्ट वाटते. हो सर. आणि त्याच्यामुळे काय होतं की हे जेव्हा इंटर्नशिप साठी आमच्याकडे येतात ही मुलं, ती त्यांची इंटर्नशिप करताना एकतर त्यांना या शाखेविषयी अतिशय चांगल्या प्रकारे कळतं. बरोबर. आता आमच्याकडे अशा जवळजवळ आम्ही 12 इंटर्नशिप्स आतापर्यंत प्रोव्हाइड केलेल्या आहेत 2 वर्षामध्ये. म्हणजे त्याच्यामध्ये फायदा काहीच नाही होत तसा आर्थिकदृष्ट्या. जर तुम्ही आमच्या फर्मला येऊन बघायला गेलात, आर्थिकदृष्ट्या फायदा काहीच नाहीये. उलट त्यांना सुपरवाइज करायला लागतं, त्यांना शिकवायसाठी वेळ काढायला लागतो, त्यांच्याकडे सतत पाहावं लागतं, त्याच्यासाठी वेळ द्यायला लागतो. पण मुळातच मी जेव्हा हे काम सुरू केलं स्वतंत्रपणे, त्यावेळेला धंदेवाईक दृष्टिकोन कधीच नव्हता. उलट एज्युकेशन मध्ये मला काम करायचंय हे पहिल्यापासून क्लिअर आहे. बरोबर. म्हणजे सर्व्हायव्हल साठी ठीक आहे, मी कॉन्झर्वेशनचं काम करतो, त्याच्यासाठी टीम पण आता बिल्डअप झालेली आहे, सशक्त टीम बिल्डअप झाली आमची खूप. पण शिक्षण क्षेत्रामध्ये ठाशीव काम करायचंय, इथे योगदान द्यायचंय. त्यासाठी मग हे छोटे छोटे प्रयत्न चालू आहेत. इंटर्नशिप आणि खूप इंटर्नशिप्स आम्ही सॉलिड असतात आमच्या. म्हणजे इथली शिस्त काय आहे, या क्षेत्रामध्ये करताना काय काय
म्हणजे ते अपब्रिंगिंग जे आहे ना, हम्म. ते फार आम्ही काळजीपूर्वक लक्ष देतो की त्यांना ते नीट मिळेल, विद्यार्थ्यांना नीट कळेल. आता त्याच्यापैकी आता दोघे जण त्यांचं पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण करून आता परत पोस्ट ग्रॅज्युएशन करायसाठी दिल्लीला गेले पण आहेत. वा. म्हणजे ह्या माध्यमातून तुमच्याकडून जे नॉलेज मिळत गेलं तर त्यांची भूक अजून वाढली की अजून आपण ह्याच्यामध्ये शोध घ्यावा, काम कंटिन्यू करावं. तर हे तुमचं सेंटर मुलांना देतं की त्याच्याबद्दल परिपूर्ण नॉलेज देण्याचा प्रयत्न करते आणि आणखी त्यांची आवड, नुसतं स्वतःचा आर्टवर्क तयार करण्यापेक्षा आर्टवर्क जतन करणं पण किती महत्वाचं आहे ही गोष्ट त्यांच्यापर्यंत पोहोचते. खूप महत्वाचं आहे सर. आणि ह्याच्यातनं जेव्हा बाहेर पडतात मुलं, आता इंटर्नशिप करून असेल किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे खास कॉन्झर्वेशन मध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन करून मुलं बाहेर पडतात, तेव्हा त्यांना म्हणजे जॉब्स मिळतात का ते स्वतःच त्यांना करायचंय पुढे जाऊन, कशा पद्धतीने काम करावं? आता पोस्ट ग्रॅज्युएशन संपल्यानंतर ना अजूनही पुढे शिक्षणासाठी मार्ग आहे उपलब्ध. तुमच्याकडे जर वेळ असेल आणि तुम्ही तेवढे प्रयत्न केले तर तुम्ही स्कॉलरशिप मिळू शकते, तुम्हाला फेलोशिप्स मिळू शकतात आणि तुम्ही पाश्चात्य देशांमध्ये अजून पुढचं शिक्षण घेऊ शकता आणि तो पण अनुभव समृद्ध करणारा असतो, तुमचं ज्ञान समृद्ध करणारा असतो. तर ह्या स्कॉलरशिप फेलोशिपसाठी नक्की प्रयत्न केले पाहिजे. त्याचं पहिल्या वर्षी जेव्हा तुम्ही एंटर करता शिक्षणासाठी त्याच वेळेला सजगपणे या गोष्टींकडे लक्ष असलं पाहिजे. त्याच्यासाठी आपला पोर्टफोलिओ कसा तयार करायचा, कोणाकोणाला अप्रोच करायचं, अशा कुठल्या संस्था आहेत ज्या स्कॉलरशिप या क्षेत्रामध्ये देतात, ज्या फेलोशिप देतात, तर अशा लोकांना अप्रोच करणं झालं. मग तुम्ही पीएचडीचा पण प्रयत्न केला पाहिजे याच्यापुढे. आता हे सगळ्यांबरोबर शक्य होईल असं नाही, पण ज्याला शक्य आहे त्यांनी हा प्रयत्न केला पाहिजे. स्कॉलरशिपसाठी प्रयत्न केला पाहिजे, फेलोशिपसाठी प्रयत्न केला पाहिजे, पीएचडी साठी प्रयत्न केला पाहिजे. हा, ज्यांना शक्य नाही ते जे आपल्याकडे जी संग्रहालय आहेत, काही शासकीय संग्रहालय आहेत, शासकीय संग्रहालयामध्ये पण काही केंद्राशी निगडित आहेत, काही राज्यांशी निगडित आहेत. तर अशा म्युझियम मध्ये इंटर्नशिप साठी प्रयत्न करू शकतात. ते छोट्या छोट्या इंटर्नशिप्स केल्या, अनुभव वाढला, किंवा मग प्रायव्हेट हे झाले, कॉन्झर्वेटर्स झाले, जे प्रायव्हेट म्युझियम्स पण आहेत आणि नाहीतर मग प्रायव्हेट कॉन्झर्वेटर्स आहेत, जे प्रायव्हेटली प्रॅक्टिस करतात, जे कुठल्याही संस्थेशी संलग्न नाहीयेत पण ते स्वतः प्रॅक्टिस करत असतात. अशा सिनियर कॉन्झर्वेटर्स कडे इंटर्नशिप करू शकता आणि इंटर्नशिप करता करता हळूहळू मग स्थैर्य मिळतच. पण त्याचा थोडासा अनुभव घेऊन मग कशा पद्धतीने त्यांची जडणघडण होते, कितपत ते करू शकतात याचा अभ्यास करूनच त्यांना मग म्हणजे नुसतं पासआउट होणं याच्यामध्ये महत्वाचं नाही, तर त्याच्या पुढचा अनुभव ऍक्च्युली प्रॅक्टिकल वर्क मध्ये तुम्ही किती करू शकता हे सुद्धा गरजेचं आहे. म्हणजे ह्याच्या नुसतं सर्टिफिकेट वरती हा जॉब डिपेंड नाहीये. नाही, सर्टिफिकेट तर महत्वाचं नाहीच आहे. मी सर्टिफिकेटला काही किंमत देत नाही. बरोबर. म्हणजे दुर्दैवाने ते आपल्या देशाचं तसं झालेलं आहे. कागदाला पण इतकं महत्व देतो की ज्याच्याकडे सर्टिफिकेट नाही पण त्याच्याकडे कौशल्य आहे, ज्याच्याकडे बुद्धिमत्ता आहे, अशी कित्येक लोकांचं कर्तृत्व झाकवलं जातं. नक्कीच. इनफॅक्ट मी काही ठिकाणी असं बघितलेलं आहे की ह्या मुलाकडे कौशल्य आहे, त्याच्याकडे बुद्धी आहे, तो इनोव्हेटिव्ह आहे, पण फक्त त्याच्याकडे सर्टिफिकेट नाहीये म्हणून त्याला नाकारलं जातं की तुम्हाला पुढच्या पोझिशन्स मिळणार नाही. बरोबर. दुर्दैवाची गोष्ट ह्याच्यासारखी दुसरी नाही. त्यामुळे चांगलं टॅलेंट आमच्याकडे म्हणजे माझ्या टीम मध्ये पण असे 2 चांगली उदाहरणं आहेत की अक्षरशः 12वी पण कम्प्लीट झालेलं नाही, पण त्यांची समज इतकी चांगली आहे, त्यांची वैचारिक बैठक इतकी चांगली आहे, त्यांच्याकडे भाषा नव्हती त्यावेळेला, त्यांना इंटरेस्ट नव्हता, त्या काही कारणांमुळे ते करू शकले नाही, पण ते जेव्हा त्यांना आवडीचं क्षेत्र मिळालं त्यावेळेला गेल्या म्हणजे काही वर्ष त्यांनी अशी प्रगती दाखवली आहे की ते म्हणजे कॉन्झर्वेटर्स त्यांना का नाही म्हणायचं इतक्या त्या लेवल पर्यंत गेलेले, म्हणजे अजूनही पुढे होती वाढ, अजूनही होती. म्हणजे तुमच्या विचाराच्या दृष्टीने जी गोष्ट आहे ती स्वतः इथे तुम्ही प्रयोग करून बघितला आणि त्याचा एक चांगला रिझल्ट पण बघितला. नक्कीच, कारण या विषय जेजेतली मुळात वैचारिक बैठक ही जेजेतली आहे माझी. जेजे मध्ये किंवा आता कला मी जेजेचा आहे, जेजे विषयी मला अतिशय प्रेम आहे,
ते माझं दुसरं घर होतं. हो तिथे 9 वर्ष मी काढलेली आहेत. बरोबर. म्हणून मी जेजेचं हे एक उदाहरण घेतोय. हो. पण त्याचा अर्थ असा नाही की मी बाकीच्या आर्ट कॉलेजेसला आर्ट कमी आहे कॉलेजेसना असं कमी नाही. लेखतो, हा. असं बिलकुल नाहीये. असं बिलकुल नाही. पण जेजेचं उदाहरण कसं आहे, जेजे मध्ये एक म्हण प्रचलित होती की तुम्ही कला क्षेत्रात जर तुम्हाला कलाकार म्हणून प्रूव्ह करायचं असेल ना, तर ते कसं आहे माहितीये का, बाप दाखवा नाही तर श्राद्ध घाला. श्राद्ध घाला. अगदी योग्य सर. तुम्ही बरोबर. काम दाखवा आणि आणि आपल्याकडे ऍडमिशन घ्या, सेल्फ काम करा आर्टिस्ट पुढं. हो. सुधीर पटवर्धन हो. कुठल्याही प्रकारचं फॉर्मल एज्युकेशन नाही. नाहीये. मग त्यांना काय कलाकार म्हणायचं नाही. आज यू पटेल, हो हो हो. आज भूपेन NJME ठक्कर. सारख्या ठिकाणी ह्या लोकांची कामं आपण बघतोय. NJME सारख्या ठिकाणी काम आम्ही स्वतः सुद्धा मी बघून आले सर. तर हेच तुम्ही जे बोललात ते की प्रॅक्टिकल वर्क किती गरजेचं आहे त्यांनी ते ऑन prove द करून कॉन्ट्ररी दाखवलं. माझ्या काही बरेच असे अनुभव आहेत की अगदी मास्टर डिग्री करून आलेले कॉन्झर्वेटर्स पण फक्त पोपट होतात. हा. फक्त त्यांना ते धडाधडा इंग्लिश बोलतील, हो. तुम्हाला तुमच्या तोंडावर 4 व्याख्या फेकतील, हो. तुम्हाला 4 असे हे सांगतील की ज्याने तू समोरचा प्रभावित झाला प्रभावित पाहिजे. झाला पण पाहिजे. मुळात जेव्हा प्रॅक्टिकल कामाचं हे येतं ना, काय नाही, खुसके. बरोबर. तर ते तेवढं हे नाही होत. नाही. तर म्हणून मी म्हणतो की सर्टिफिकेट महत्वाचं नाहीये. हो. तुमची मेहनत, तुमचं डेडिकेशन, तुम्हाला एखादं आवडीचं क्षेत्र मिळाल्यानंतर हे डेडिकेशन दाखवल्यानंतर जे तुमच्या हातामध्ये कौशल्य येतं, जी तुमची बुद्धिजीवी तुम्हाला व्हायला लागतं, तुमचं इंटलेक्च्युअल हे वाढत जातं. हम्म. तर तसं त्या अर्थी झाली पाहिजे प्रगती. बरोबर. आणि कला ती इतिहासाने ह्या डिग्रीच्या गोष्टी तुला- सर्टिफिकेट पुरती नको. हो. आणि कला इतिहासाबद्दल पण सर तुम्ही एक मुद्दा बोललात की तीही बाजू खूप महत्वाची आहे, त्याचा इतिहास माहिती असणं वगैरे. त्याच्याबद्दल थोडंसं सर विद्यार्थ्यांना सांगा, कारण फाईन आर्टच्या स्टुडंट मध्ये हे खूप बघायला मिळतं की हिस्ट्री बद्दल ते खूपच उदासीन असतात सर, की त्यांना वाटतं की पेंट करायला येते ना, ठीक आहे, आम्हाला नाही म्हणजे फरक पडत की मागचे कोण होऊन गेले किंवा काय. तर तो इतिहास किती महत्वाचा तुम्ही स्वतः हाताळत आहे सर इथं सगळा इतिहास, तर त्याच्याबद्दल थोडंसं सर आमच्या मुलांना सांगा. अच्छा. तर शाळेत असताना ना प्रत्येकाचे आवडीचे विषय असतात. कोणाला भाषा आवडते, कोणाला सायन्स आवडतं, कोणाला गणित आवडतं, कोणाला नागरिकशास्त्र मध्ये हे होतं, कोणी इतिहास भूगोलाकडे जातो. बऱ्याच जणांना हे कुठलेच विषय आवडत नाही, पण त्यांना चित्रकला आवडते किंवा संगीत आवडतं. हो. किंवा कोणाला खेळाकडे इंटरेस्ट कला असतो. असं त्यांचं. हो. आता हे अजून एक आपल्या शाळेच्या शिक्षण पद्धतीचं तो ड्रॉबॅक आहे मोठा, की ज्याला जे आवडतं लहानपणापासून ना, हम्म. त्याच ह्याच्यामध्ये त्याला आणखी शिक्षण दिलं पाहिजे. हम्म. हम्म. इथे वरखाली नाही केलं पाहिजे. आपण मग हो. ते त्या विषयांशी एवढे असं ते त्या आपल्या अभ्यासक्रमामुळे बांधले जातो. मानले जातो. आणि मग एकदा का तो रस नसला ना, की पुढे मग तो रस निर्माण पण होत नाही. नाही. हो. आणि तो असा ठरवून नाही करताय. हो. बरोबर. आता माझंच उदाहरण आहे. मला शाळेत असताना सायन्स, गणित माझे आवडते विषय होते आणि चित्रकला 3 विषय माझे खूप आवडते होते. हम्म. इतिहास, भूगोल अजिबात आवडायचं नाही. नागरिकशास्त्र तर मला काय कळायचंच नाही. हा. ओके. आणि भाषा ठीकठाक होती. हा. ठीकठाक होती. म्हणजे मराठी चांगलं होतं, वाचन पण खूप माझं शालेय याच्यात झालं. पण इतिहास नव्हता माझा आवडीचा. हा. पण जे स्कूल ऑफ आर्ट मध्ये फाउंडेशनच्या वर्षी पण तशी काही नाही झालं. पण मला लकीली सेकंड इयरला आल्यानंतर आम्हाला एक फेलो होता, हा. अनंत जोशी त्यांचं नाव. हम्म. तर जोशी सरांनी ज्या प्रकारे इतिहास शिकवला, हम्म. तर कला इतिहास, तर म्हणजे नकळतपणे त्याच्यातला इंटरेस्ट हा असा वाढत गेला. हा. आणि मग ते पुढे कंटिन्यू राहिलं. पुढे महेंद्र दामले आले शिकवायला. पुढची 3-3.5 वर्ष आणि MFA ची पण पुढची वर्ष हा. ते शिकवत होते. हम्म. त्यांची पण शिकवण्याची पद्धत चांगली होती. तर तो जोशी सरांमुळे जो एक हे झाला ना, जो इंटरेस्ट क्रिएट झाला, हा. तो पुढे परत दामले सरांमुळे मग तो त्याच्यात खंड नाही पडला. हा. आणि तोपर्यंत मग ती तशी प्रॅक्टिस झाली होती, तो सराव झाला होता. सराव झाला. मग ते कंटाळवाणपणा निघून गेला होता त्यातला. हम्म. आणि मग ते म्युझियम मध्ये ते संग्रहालयात काम करताना ते तसंच कंटिन्यू राहिलं. कंटिन्यू राहील आणि वाढतच गेली हा. पुढे ती आणखीन आवड. एक मला फार चांगलं कळलं कला इतिहासाबद्दल, आणि महत्वाचं त्याच्यामध्ये मी त्यांचं योगदान विसरू शकत नाही, ते म्हणजे नितीन कुलकर्णी. हम्म. हम्म.
ते दृकभाष्य महाराष्ट्र टाइम्स मध्ये त्यांनी त्या ह्याच्याखाली ते सदर लिहायचे. हम्म. तर त्यांनी ते सगळे जे तिकडचे जे पाश्चात्य कला ह्याच्यातले कला पाश्चात्य कला विश्वातले जे काही स्थित्यंतर आहेत, हा हा अगदी रेनेसान्स पासून इजम्स पुढपर्यंत वगैरे, ते हो. इजम्स आहेत, ते अगदी छोट्या छोट्या लेखांमधून इतक्या स्पष्टपणे मांडले त्यांनी हम्म. की त्यामुळे ते समजायला आणखी मदत झाली. सोप्या पद्धतीने त्यांनी हा पोहोचवलंय. तर तसं ते मी पण मी एक निश्चित सांगेन, कला शाखेमध्ये अभ्यास जे विद्यार्थी करतात हम्म. त्यांनी कला इतिहास ह्या विषयाकडे आणि सौंदर्यशास्त्र हम्म. या दोन्ही विषयांकडे ना दुर्लक्ष नाही केलं पाहिजे. नाही केलं. त्याच्यामध्ये जर इंटरेस्ट नसेल तर हम्म. सुरुवातीला ते समजणं अवघड होतं, हम्म. पण तो थोडा पिरियड संघर्षाचा असतो. असतोच. हो हो ते तो तो तेवढा थोडा पिरियड संघर्ष केला ना आणि एकदा समजायला लागलं की मग ते कठीण नसतं. त्याच्यामध्ये मजा यायला लागते पुढे. हा, मग हो. मजा यायला लागते. हो. पण ते तुम्हाला कलाकार म्हणून समृद्ध करण्यासाठी फार आवश्यक असतं. बरोबर. एक चांगला प्रगल्भ कलाकार जर व्हायचं असेल तुम्हाला, तर त्याच्यासाठी दोन्ही विषय नीट आत्मसात करणं हम्म. तुमच्या प्रॅक्टिकल कामाबरोबर हे गरजेचं आहे. आणि एक शेवटचा प्रश्न सर मी तुम्हाला विचार, ज्या स्कॉलरशिप्स आणि फेलोशिप या क्षेत्रात मिळतात तर त्या भारतातही मिळतात का फक्त परदेशातल्या स्कॉलरशिप आपल्याकडे उपलब्ध आहेत? नाही, भारतातही अशा काही फाउंडेशन्स आहेत. नेहरू ट्रस्ट आहे ओके. की जे ह्या क्षेत्रात स्कॉलरशिप फेलोशिप देतात. जे म्हणजे ते काय करतात, ते आर्थिक मदत करतात हा, आणि बरोबर. त्याच्यामध्ये तुम्ही पाश्चात्य जगामध्ये जाऊन परदेशात जाऊन तुम्ही शिक्षण पुढचं घेऊ शकता. ओके. तर भारतातही अशा काही संस्था आहेत, फाउंडेशन्स आहेत की ज्या अशा प्रकारची स्कॉलरशिप देतात. आता एक कन्झर्वेटर म्हणून तुम्हाला काही मुलांना सांगायचं असेल तर तुम्ही सांगू शकता. कला विद्यार्थ्यांसाठी एवढंच म्हणेन की ह्या मुलाखतीनंतर ह्या क्षेत्राबद्दल जे तुम्हाला कळलेलं आहे आणि तुमच्यामध्ये या क्षेत्रात काम करण्याचा तुम्हाला जर रस निर्माण झाला असेल किंवा तुम्हाला ते इंटरेस्टिंग वाटत असेल तर निश्चित त्यांनी ह्याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. कारण हे क्षेत्र जे आहे संवर्धन आणि जीर्णोद्धार, कॉन्झर्वेशन आणि रेस्टॉरेशन, हे क्षेत्र खूप वास्ट आहे आणि ह्या क्षेत्रामध्ये काम करण्याची गंमत काय माहितीये का, की तुमच्या समोर रोजच्या रोज नवी नवी आव्हानं असतात. हो. आणि नवी नवी आव्हानं पेलण्यासाठी तुम्हाला प्रयोगशील राहावं लागतं. हो. त्याच्यानंतर खूप अभ्यासू असावं लागतं आणि तुम्हाला अगदी दिवसागणिक जे काही जगामध्ये जे काही त्याच्यावरती रिसर्च वर्क चाललेला आहे, ज्या काही पद्धती विकसित होत आहेत, जी काही उपकरणं विकसित होत आहेत, त्याच्याशी अपग्रेड राहायला लागतं. स्वतःला सतत अपग्रेड ठेवावं लागतं. त्याच्यामुळे शिकण्याची जी प्रक्रिया आहे ना, ती कधी थांबत नाही या क्षेत्रामध्ये. हा या क्षेत्राचा खूप चांगला गुण आहे किंवा चांगलं एक काय म्हणणार त्याला, एक त्याचा आस्पेक्ट आहे खूप चांगला, की तुमची शिकण्याची प्रोसेस थांबत नाही आणि जोपर्यंत तुमची शिकण्याची प्रोसेस चालू आहे ना तोपर्यंत तुम्ही दिवसागणिक अजून 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 म्हणजे तुम्हाला मिळत राहते. कारण एकदा तुमची शिक्षणाची प्रोसेस प्रक्रिया थांबली की तुम्ही मग पाट्या टाकायला लागता. हो, मग ते डेड आहे, मग ते आपलं आहे असं चालू आहे अशा पद्धतीचं. तर ही रोजच्या रोज जी आव्हानं समोर येतात ती आव्हानं पेलायची, त्याच्यासाठी मग हे करायचं, त्याच्यासाठी मग इनोव्हेटिव्ह राहायला लागतं. त्याच्यामुळे बुद्धी तीक्ष्ण होते. बरोबर. आणि आपण सतर्क राहायला शिकतो आणि एक म्हणजे जिवंतच राहायला शिकवते ही गोष्ट आपल्याला नवीन नवीन आव्हानांमुळे. तर एकदम सोप्या आणि साध्या भाषेत सरांनी आपल्याला सांगितलंय. खूप धन्यवाद सर. आणि सुखमला तुम्ही जी मुलाखत दिली त्याबद्दल पण खूप खूप धन्यवाद सर. तुमचे पण धन्यवाद आणि सगळ्या कला विद्यार्थ्यांना माझ्याकडून पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. थँक्यू सर. Thank you.